तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गणित सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 5. याच्या अगोदर आपण मराठीची प्रश्नपत्रिका पाहिली. आता आपण गणितची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. जे विद्यार्थी यूट्यूब चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ऑनलाईन क्लासचे नोटिफिकेशन आपल्याला काय होतील, मिळत राहतील. आपल्या यूट्यूब चॅनलवर इयत्ता 4थी शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाचे घटक निहाय व्हिडिओज आहेत, ते आपण सर्वांनी पाहावे, म्हणजे आपल्याला घटक समजून येतील. तर प्रश्न पहिला आहे, 3,05,007 ही संख्या चिन्हात कशी लिहाल? बघा, आपल्याला जे सांगितले, मी तुम्हाला संख्या लिहायला सांगितली होती. काय सांगितले? 3 लक्ष, 3 लिहून घ्यायचं. आता या ठिकाणी 3,05,000 सांगितले, म्हणजे लक्षाच्या ठिकाणी 30 लाख, 12 लाख, 15 लाख असं काही सांगितलेलं नाही, म्हणून 0 द्यायचं. 5,000 सांगितले, 5 लिहा. 5,100, 200 असं काही म्हटलेलं नाही, 0 लिहा. पुढची संख्या ही 7 आहे, म्हणून त्या ठिकाणी दशकाचा अंकही सांगितला नाही आणि 7 लिहा. ही संख्या किती नंबरला आहे? पर्याय क्रमांक 4 नंबरला. पुढचा प्रश्न आहे, 25,350 या संख्येत 5 या अंकाच्या स्थानी किमतीतील फरक किती? तर या संख्येमध्ये बघा, 5 या अंकाचा हा 5 अंक दशक स्थानी आहे आणि हा 5 अंक हजार स्थानी आहे. हजार स्थानच्या 5 अंकाची किंमत किती आहे? 5,000. आणि दशक स्थानच्या हजार स्थानच्या अंकाची किंमत आहे 50. याच्यामधून आपल्याला 50 वजा करायचे. याच्यामधून जर आपण 50 वजा केले तर 4,950 हे काय येतं? याचं उत्तर येतं. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 28. 58,967 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? तर तुम्हाला माहिती, देवनागरी म्हणजे काय? मराठी. आणि इथं पण काय दिलंय त्यांनी? मराठीच दिलंय. आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे काय? इंग्रजी. तर आपल्याला ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात लिहायची आहे. तर 58,967 देवनागरीमध्येच दिलेलं आहे आणि विचारलं पण देवनागरीमध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, पर्याय क्रमांक 1 कोणती? 4805 हे अंक वापरून तयार होणारी लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती? तर बघा, 4 अंकी संख्या तयार करायची, 4च अंक दिलेले आहेत. या ठिकाणी सर्वात लहान अंक कोणता आहे? 0. परंतु आपण 0 सुरुवातीला घेतो का? नाही. का घेत नाही? कारण 0 जर सुरुवातीला घेतला तर ती संख्या 4 अंकी होणार नाही. मग पुन्हा त्याच्या आपल्याला लहान अंक कोणता? 4. 0 पेक्षा मोठा अंक असणारा 4. आणि मग 4च्या नंतर आपण काय करतो? 0 देतो. आता 4 पेक्षा मोठा अंक त्यामध्ये 5 आणि 5 पेक्षा मोठा अंक 8. म्हणजे ही सर्वात लहानात लहान 4,058 ही संख्या काय झाली? तयार झाली. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 30 नंबरचा प्रश्न. 80,000 अधिक 900 अधिक 40 अधिक 6 बरोबर, या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या खालीलपैकी कोणती? आता आपल्याला काय करायचंय? 80,000 दिले, 80,000 लिहा. अधिक पुढे किती दिले? 900. यांची फक्त बेरीज करायची. पुढे किती दिले? 40. आणि पुढे किती दिले? 6. यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. 6 4,4 909 0 80. 80,946. मग 80,946 पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 पहा. 60 ते 80च्या दरम्यान एकूण मूळ संख्या किती? बघा, 60च्या 80च्या दरम्यान कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? 60च्या नंतर 61 ही मूळ संख्या आहे, 67 ही मूळ संख्या आहे, त्यानंतर 71, 71 नंतर 73 आणि 73 नंतर 79. म्हणजे 1 2 3 4 5 ह्या 5 मूळ संख्या आहेत. पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न क्रमांक 32. 1 ते 100 पर्यंत 10ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती? 10च्या पटीतल्या ज्या संख्या आहेत त्यालाच 10ने भाग जातो. मग 10च्या पटीतल्या संख्या किती आहेत? तर 10 आहे. 10 20 30 40 50 60 70 80 90 100 ह्या 10 संख्यालाच भाग जातो. दुसऱ्या कुठल्याही संख्येला 10ने भाग जात नाही. पुढे काय आहे? 33 नंबर. हे 5 आणि अधिक 3. 5 अधिक 3 किती? 8. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 34. प्रश्न क्रमांक 34 मध्ये काय आहे? 10,467 वजा 5,988. आता मी या ठिकाणी वजाबाकी करणार नाही, याचं उत्तर तुम्हाला फक्त सांगतो. 4,479 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35 आहे 456 गुणिले 16. या ठिकाणी मी गुणाकार करणार नाही.
याचं उत्तर फक्त तुम्हाला सांगणार आहे 7296. जे हे सोपे प्रश्न आहेत त्यामुळे मी या ठिकाणी ते सोडवणार नाही. जे तुम्हाला गरजेचे आहेत ते प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या महिन्यात नेहमी 3 वार 5 वेळा येतात? मी तुम्हाला सांगितलं आहे 28 दिवसाचा महिना असेल तर कोणतेच वार 5 वेळा येत नाहीत. 29 दिवसाचा महिना असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 30 दिवसाचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतात. म्हणजे 30 दिवसाच्या महिन्यातही कुठला 1 आणि 2 तारखेचा वार 5 वेळा येतात. आणि 31 दिवसाचा महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचे वार काय होतात? 5 वेळा येतात. प्रश्न काय विचारला आहे आपल्याला? खालीलपैकी कोणत्या महिन्यात नेहमी 3 वार 5 वेळा येतात? नेहमी 3 वार 5 वेळा येणारे महिने कोणते असतात? 31 दिवसाचे असतात. मग याच्यामध्ये जून महिना 30 दिवसाचा आहे, जुलै महिना 31 दिवसाचा आहे, सप्टेंबर महिना 30 दिवसाचा आहे, नोव्हेंबर महिना 30 दिवसाचा आहे. तर मग 31 दिवसाचा महिना कोणता? जुलै. तर पर्याय क्रमांक 2 जुलै महिन्यामध्ये काय होईल? तो वार 3 वेळा येतील. 5 वेळा येतील. 3 वार 5 वेळा येतील. पुढे बघा प्रश्न क्रमांक 37 काय आहे? पावणे 400. मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं पावणे ज्यावेळेस दिलेला असेल जो अंक दिलाय त्याच्या पाठीमागचा अंक घ्यायचा. 400चा पहिला अंक कोणता? 4. तर पाठीमागचा अंक 3 आणि पावणे म्हणजे किती? 75. झालं पावणे 400. अधिक किती दिले? 5,500 म्हणजे 5,500 यांची बेरीज करायची. 5, 7, 3 आणि 5 8, 5,875. 5,875 पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 38. एका बाटलीत 250 मिली दूध मावते तर 2 लिटर दूध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? बघा एका बाटलीत किती लागते? 250. 2 लिटर मिली 2 लिटर दूध भरण्यास किती लागणार आहे? 2 लिटरचे मिली जर केले तर किती होतात? 2 लिटरचे मिली केले तर किती होतात? 2000 मिली होतात. किती मिली होतात? 2000. आता एका बाटलीत 250 मावते तर ह्याला भागायचं कितीनं? 250. हा शून्य कट, हा शून्य कटा. 25 एके 25, 25 8 200 पर्याय क्रमांक 4. पुढे प्रश्न क्रमांक आहे 39. 4 मीटर 4 सेंटीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? बघा 4 मीटर दिले. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. तर 4 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 400 अधिक इथं किती दिले त्यांनी पुढे? 4. यांची काय करायची? फक्त बेरीज करायची. 404 पर्याय क्रमांक 3. पुढे 40 नंबर बघा 6,3 या संख्येला 3 ने निशेष भाग जाण्यासाठी 3च्या जागी कोणता लहानात लहान अंक येईल? आता आपल्याला काय करायचंय? या ठिकाणी सर्वात लहान अंक कोणता आहे? 0, त्यानंतर 1, त्यानंतर 2 आणि त्यानंतर 3 असा चढता क्रम दिलेला आहे. आपल्याला काय करायचंय? कोणता लहानात लहान काय विचारले? कोणता लहानात लहान कोणता अंक येईल? तर सगळ्यात लहान 0 आहे. मग आता या ठिकाणी 0 घेतल्यानंतर किती संख्या होईल ती? 603. आता या 603ला 3 काय करायचं? भाग जातो का नाही हे पाहायचं. मग या ठिकाणी काय करायचं? पूर्ण भाग देत बसायचं नाही, 3च्या कसोटीचा वापर करायचा. 3ची कसोटी काय सांगते? सर्व अंकांची बेरीज. त्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग गेला तर त्या संख्येला 3ने भाग जातो. यांची बेरीज किती झाली? 9. या 9ला 3ने भाग जातो का? जातो. 3 एके 3, 3 त्रिक 9 भाग जातो. म्हणून पहिला अंक जो आहे तोच काय होतो? यामध्ये बरोबर बसतो. पुढचा प्रश्न आहे 5 तास 35 मिनिटे बरोबर किती मिनिटे? 5 तासाची एका तासाची मिनिटे किती? 1 तास बरोबर 60 मिनिटं होतात. किती मिनिटं होतात? 60. मग 5 तास बरोबर 300 मिनिटं झाली. किती मिनिटं झाली? 300. आणि वर किती दिलेत? 35. म्हणजे किती झाली ही? 335 मिनिटं झाली. मग 335 पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आपण पाहूया. खाली दिलेल्या आकृत्यापैकी चौरसाची आकृती कोणती? बघा 42 नंबरचा प्रश्न आहे. चौरसाची आकृती कोणती? आता ह्या दोन बाजू सारख्या आहेत, ह्या दोन बाजू सारख्या आहेत. ही पहिली आकृती आहे आयत. आता ही आहे. आता त्यानंतर ही जरी पहिली आकृती आपल्याला चौकोनसारखी दिसत असेल तरी ती तशी नाहीये. चौरसाच्या चारही बाजू काय असतात? समान लांबीच्या असतात. याच्यात चारही बाजू समान लांबीच्या या आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. काय दिलेलं आहे याच्यात? 25 अंश छेद 17 वजा 19 अंश छेद 17 अंशांची
ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो छेद आहे असं आपण काय करतो लिहितो. आता फक्त मग काय करायचं 25 मधून 19 घालवायचे. 25 मधनं 19 घातल्यावर किती येतात 6. मग 6 अंश छेद 17 हे उत्तर कुठं आलेलं आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 44. 600 आंबे 5 पेट्यात समान भरले. त्यापैकी 4 पेट्या मुंबईला विक्रीसाठी पाठवल्या तर किती आंबे शिल्लक राहिले. तर बघा आता 600 आंबे 5 पेट्यात समान भरले. मग आपल्याला काय करावं लागेल आधी 600 भागिले 5 करावं लागेल. 5 एके 5 वरतून घेतला 0 5 दोन्ही 10 तू घेतला 0 शून्याला भाग जात नाही म्हणून आपण शून्याचा भाग देतो. 120 एका पेटीत किती आंबे बसतात 120 एका पेटीत बसतात बरोबर. त्यापैकी आता 5 पेट्या आहेत. एकूण किती पेट्या 5. त्यापैकी 4 पेट्या मुंबईला पाठवल्यात विक्रीसाठी. तर शिल्लक किती राहिल्या पेट्या 1 पेट्या शिल्लक राहिल्या. मग एका पेटीत किती आंबे बसतात 120. तर पर्याय क्रमांक 120 आंबे शिल्लक राहिले बरोबर. पुढचा प्रश्न क्रमांक 45. मिरज पुणे ही बस पुण्याहून सकाळी 8:20 निघून मिरजेला दुपारी 1:15 वाजता पोहोचली तर बसला मिरजेला पोहोचण्यासाठी वेळ किती लागला. तर बघा या ठिकाणी काय करायचं आता आपल्याला तास मोजायचे. या ठिकाणी काय करायचं तास मोजायचं. तर बघा कितीला निघली 8:20 निघली. तर या ठिकाणी बघा 8:20 तर 9:20 काय होईल 1 तास होईल. किती होईल 1 तास. 10:20 2 तास होतील. 11:20 3 तास होतील. 12:20 4 तास होतील. आणि आता इथं किती म्हटलंय आपल्याला 1:15. मग 1:20 किती तास होतील 5 तास होतील बरोबर. पण इथे 1:20 आहे का नाही. या 60 मिनिटातले आपल्याला 5 मिनिटं काय करावं लागतील वजा करावे लागतील. मग 60 मधून 5 जर आपण वजा केले तर किती राहतात 60 मधून 5 वजा केल्यावर 55 मिनिटे राहतात. म्हणजे हे 4 तास पूर्ण येणार. हे 4 तास काय होणार पूर्ण येणार 4 तास. आणि शेवटची मिनिटे किती येणार 55 मिनिटे. मग 4 तास 55 मिनिटे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 46. एका आयताची परिमिती 36 सेंटीमीटर असून त्याची रुंदी 8 सेंटीमीटर आहे तर त्या आयताची लांबी किती सेंटीमीटर असेल. आपल्याला आयताची परिमिती दिलेली. आयत काढला आपण आयताची परिमिती दिलेली. या आयताची आयत काढला आयत जरा आपण काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे रुंदी 8 सेंटीमीटर आहे आणि लांबी ही रुंदी आता काय केलं आपल्याला याच्या ठिकाणी काय दिले रुंदी 8 सेंटीमीटर म्हणजे ही 8 आहे बरोबर. आणि परिमिती दिलेली बरोबर किती सेंटीमीटर आहे 36. तर आपल्याला काय विचारलंय ही लांबी जी आहे ती विचारलेली आहे. तर मग आता हे 8 आता परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. मग ही 8 आणि ही 8 किती झाली 16. याच्यातून काय करायचं फक्त 16 वजा करायचं. 6 6 गेली 0 2 1 गेला 3 1 गेला खाली राहिले 2. आता हे 10 झाले म्हणजे इथे 10 आणि इथे 10 म्हणजे त्याची लांबी किती असणार आहे एकच बाजू आपल्याला या ठिकाणी धरायची 10 सेंटीमीटर. पुढे प्रश्न क्रमांक 47. रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते चिन्ह वापराल. या ठिकाणी अपूर्णांक दिलेले आहेत बघा. अपूर्णांक अंश समान आहे आणि छेद भिन्न आहे. ज्या वेळेस अंश समान आहेत छेद भिन्न आहेत त्यामुळं ज्याचा छेद लहान असेल तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा मोठा असतो तो लहान असतो. म्हणजे हा अपूर्णांक मोठा झाला हा लहान झाला म्हणून याला हे चिन्ह पर्याय क्रमांक 3 हे काय होईल बसेल. पुढे 48. 50,000 बरोबर किती शतक. आता ज्यावेळेस शतक विचारलेलं असते 50,000 म्हणजे संख्या कोणती आली 50 त्याच्यावर फक्त 1 शून्य लिहायचा 500 शतक. पुढे 49 नंबर बघा. 49 काय आहे पदावली आपल्याला सोडवायची. ही पदावली आहे अशी आपण सोडवूया. काय 7 अधिक 4 गुणुले 3 वजा 5 भागिले 1. आता आपण भाग करा अगोदर सोडवतो 5 एके 5. मग काय झालं 7 अधिक 4 गुणुले 3 वजा 5 आलं.
आता काय करायचं आपल्याला, गुणाकार, 4 त्रिक 12, मग 12 आलं बरोबर. मग जरा वर घेतो मी, थांबा मी परत तुम्हाला इथून सांगतो जे जागा पुरवली आपल्याला. 7 अधिक 4 गुणुले 3 वजा 5 भागिले 1 ही क्रिया आपण अगोदर केली. तर काय आलं, 7 अधिक 4 गुणुले 3 वजा 5 भागाकार केला, याला काय झालं, 5 आलं बरोबर. आता ही क्रिया करायची, 7 अधिक 4 त्रिक 12 वजा 5 ही क्रिया करा, 19 वजा 5, तर उत्तर किती आलं, 14. पर्याय क्रमांक 4, 14 उत्तर काय होतं आपलं. पदावली आपण जशी सोडवतो तशी पदावली आपल्याला काय करायची, सोडवायची आहे. पुढं प्रश्न आहे, एका गावात 3580 पुरुष आहेत, पुरुषापेक्षा 285 स्त्रिया कमी आहेत, तर गावात एकूण लोकसंख्या किती. आता हे उदाहरण वेगवेगळ्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. 3580 अधिक 3580 घेऊन येणाऱ्या उत्तरातून 285 कमी करू शकतो, किंवा डायरेक्ट या ठिकाणी 3580 हे काय आहेत, पुरुष आहेत की नाही. आता मग 285 स्त्रिया कमी आहेत, 285 स्त्रिया काय आहेत, कमी आहेत. इथं मग 3295 ह्या काय होतील, स्त्रिया येतील. मग ह्या 3295 आणि 3580 पुरुषांची संख्या ही जर मिळवली तर उत्तर येतं 5, 7, 8, 6, 6875. तर पर्याय क्रमांक 6875, पर्याय क्रमांक 2 याचं ते बरोबर उत्तर येतं. पुढं आहे प्रश्न क्रमांक 51. बाजूच्या आकृतीत सर्वात मोठा रेषाखंड. आता बघा, हे अ ब रेषाखंड आहे, ब क रेषाखंड आहे, क ड रेषाखंड आहे, अ ड रेषाखंड आहे. तर सर्वात मोठा कोणता झाला, मग अ पासून ड पर्यंतचा, म्हणून अ ड हा सर्वात मोठा रेषाखंड आहे. पुढे 52वा प्रश्न, एक पेरू 3 रुपयांना, तर 1.5 डझन पेरू किती रुपये. आता 1.5 डझन म्हणजे किती, आधी लक्षात ठेवा, 1.5 डझन म्हणजे 18, 1 डझन म्हणजे 12 आणि वरचे अर्ध्याचे 6, 18. मग 18 गुणुले 3 करावं लागेल, 18 1 18 36, 18 त्रिक 54, 54 रुपये आपल्याला काय होतील, पेरूचे लागतील. 52. पुन्हा प्रश्न क्रमांक 53. या ठिकाणी काय करायची, बेरीज करायची. बेरीज 48,579 अधिक 9,548, तर 58,127 हे काय येतं, याचं उत्तर येतं. पुढचा प्रश्न पण वजाबाकीचा आहे. 25,000 वजा 748. मी तुम्हाला सांगितलं होतं, आता मी वजाबाकी करण्याची आवश्यकता नाही, तरी पण मी तुम्हाला सोपी वजाबाकी करण्यासाठी सांगतो. जर हे असेल 25,000 वजा 748, मी तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागे की याच्यातून 1 वजा करायचा, याच्यातून 1 वजा करायचा. 25,000 मधून 1 वजा केला तर 24,999 राहतात, आणि 748 मधून 1 वजा केला तर 747 राहतात. करून घ्या. 9 7 गेले खाली राहिले 2, 9 4 गेले खाली राहिले 5, 9 7 गेले खाली राहिले 2, 4 4 2, 24,252, 24,252 पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर येतं. पुढं प्रश्न क्रमांक 55. एका रांगेत 12 मुली उभ्या केल्यास 144 मुलींच्या किती रांगा होतील. तर बघा, काय करायचं, 144 भागिले 12, 12 एके 12, 14तनं 12 गेले खाली राहिले 2, वरतून घेतला 4, 12 दुनी 24, 24 गेले 0 रांगा, किती आल्या, 12 उत्तर आलं. तर किती रांगा होतील, 12 रांगा होतील. प्रश्न क्रमांक 56 आहे बघा, आसियाने 20 रुपयाच्या 3 नोटा व 10 रुपयाच्या 4 नोटा देऊन 5 रुपयाची किती नाणी घ्यावीत. बघा, 20 रुपयाच्या किती नोटा दिल्यात, 20 गुणुले 3 बरोबर किती रुपये झाले, 60, आणि 4 रुपयाच्या किती दिल्यात, 4 गुणुले 10 रुपयाच्या, 10 रुपयाच्या 4 आहेत. हां, 10 रुपयाच्या किती इथं 4, 10 गुणुले 4 बरोबर किती झाले, 40, किती रुपये झाले, 100. मग 100 रुपयात 5 रुपयाची किती नाणी घेवात. मग काय करावं लागेल आपल्याला, 100 भागिले 5, 5 एके 5, 5 दुनी 10, किती आलं, 20. तर मग किती नाणी घ्यावी लागतील त्याला,
20 नाणी घ्यावी लागतील. 57वा प्रश्न बघा, सोबतच्या वर्तुळात किती जीवा काढता येतील? तर तुम्हाला अगोदरपासून सांगितलेलं आहे की वर्तुळात असंख्य जीवा काढता येतात. असंख्य जीवा काढता येतात. प्रश्न क्रमांक आहे 58. 30 ते 40 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती? आता 30 ते 40 पर्यंतच्या विषम संख्या किती आहेत तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे आपल्याला. 31, 33, 35, 37 आणि 39 ह्या विषम संख्या. 39 यांची जर बेरीज केली तर ती काय होते? 175 बेरीज त्याची येते. म्हणून पर्याय क्रमांक 1 175. या ठिकाणी मी तुम्हाला बेरजा करून दाखवत नाही, त्या तुम्ही करायच्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 59 आहे. 33,303, 33,033, 30,333, 33,030 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास दुसरी संख्या कोणती आहे? या संख्यांचा चढता क्रम लावायचा. चढता क्रम लावायचा म्हणजे आपण काय करायचं? लहानाकडून मोठ्याकडे जायचं. आता लहान संख्या कोणती ही जर पाहायचं असेल तर प्रत्येकातला पहिला अंक किती? 3 3 3 3. दुसरा अंक पाहूया 3 3. या संख्येतला दुसरा अंक हा 0 आहे. किती आहे? 0. याच्यातला पण 3 आहे. म्हणून 30,333 ही संख्या 1 नंबरला येईल. बरोबर. आता 2 नंबरला कोणती येणार आहे बघा? तिसरा अंक बघू. ह्याच्यातला 3 आहे, ह्याच्यातला 0. बरोबर. मग ह्याच्यातला तिसरा अंक किती? 3. ह्याच्यातला 0. ह्याच्यातला हे आता ही संख्या तर आपण झालेलीच आहे. ह्याच्यातला 0. तिसरा अंक 0. मग आता ही संख्या शेवटी येणार कारण ती मोठी. आता ही 0 0 तिसरा अंक. आता चौथा अंक बघायचा तर तिसऱ्या अंकावरून काही कळत नाही. ह्याच्यातला चौथा अंक कोणता आहे? 3. आणि ह्याच्यातला कोणता आहे? 3. चौथ्या अंकावरून कळत नाही. पाचवा अंक, ह्याच्यातला पाचवा अंक 3 आणि ह्याच्यातला पाचवा अंक 0. म्हणून ही मोठी आणि ही लहान. म्हणून दुसऱ्या नंबरला 33,030 ही काय होणार आहे? संख्या येणार आहे. पर्याय क्रमांक 4 ही दुसऱ्या नंबरला संख्या येईल. चढता क्रम करायचा आणि नीट बघायचं. बेरीज करा. बेरीज करायची 3 तास 20 मिनिटं. बघा सरळ बेरीज करायची 3 तास 20 मिनिट अधिक 2 तास 35 मिनिट. बेरीज करायची आपल्याला, काहीच करायचं नाही. 5 0 5, 3 2 5. आता इथं 55 आले, 55 मिनिटं आले. जर 60च्या वर आलं असतं तर आपण इकडे कन्वर्ट केलं असतं तासामध्ये. आता करायची गरज आहे का? नाही. मग 3 2 5, 5 तास 55 मिनिटं. बघा 5 तास 55 मिनिटं सरळ 2 नंबरचं उदाहरण आहे. यानंतर आपण पाहणार आहोत बघा. यानंतर सरळ आपण काय करूया? 61 नंबरचं उदाहरण पाहूया. 981 भागिले 9 काय करायचंय? बघा घ्या 981 भागिले 9. 9 एके 9, 9 9 गेले 0, वरतून घेतले 8, भाग जात नाही म्हणून आपण शून्याचा भाग देऊया. शून्याचा भाग दिला, वरतून घेतला 1, तर 9 9 81 म्हणजे 109 उत्तर आलं. पर्याय क्रमांक 3 भागाकार करायचा आहे, काही अवघड नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 62. इष्टिकाची तिला किती कडा असतात? आपण याच्या अगोदर तुम्हाला इष्टिकाची ती, त्याचे पृष्ठ, त्याचे घन, त्याच्या कडा हे सगळं सांगितलेलं आहे. तर इष्टिकाची तिला 8 कडा असतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63. स्वराजला 31,150 रुपयाचा लॅपटॉप घ्यायचा आहे. त्याच्याजवळ 23,975 रुपये आहे. तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रुपये लागतील? तर त्याला काय करायचं आहे? 31,150 रुपयाचा लॅपटॉप घ्यायचा आहे. किती रुपयाचा लॅपटॉप घ्यायचा आहे? 31,150 आणि त्याच्याजवळ किती रुपये? 23,000. मग काय करायचं? ह्या 31,150 मधून 31,150 मधून 23,975 रुपये काय करायचे? त्याला 75 रुपये ही फक्त काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे. आणि जर ही वजाबाकी आपण केल्यानंतर त्याला काय होणार आहे? येणारं उत्तर याच्यामध्ये त्याला शोधणार आहे. आता ह्याची वजाबाकी केल्यावर बघा ह्या शून्यातनं 5 जात नाहीत म्हणून आपण इकडून 1 घेतो, किंवा इथनं 1 घेतल्यानंतर
इथं किती होतात 10, 10 मधनं 5 गेले, खाली राहिले 5. आता इथनं पण आपल्याला एक इकडे घ्यावं लागणार आहे, इथं शून्यच होतील. 14तनं 7 गेले, खाली राहिले 7. आता हा एक पुन्हा परत इकडे घ्यायचा, इथं 10 मधून 9 गेले, खाली राहिला 1. इथून 1 घ्यायचा, इथं पण 10 झाले, इथं 2 झाले. 10तनं परत 3 गेले, 10तनं 3 गेल्यावर खाली राहिले 7 आणि 2 2 गेले 0. 7,175 रुपये. 7,175 रुपये काय होतील त्याला आणखी लागतील. पुढे प्रश्न क्रमांक 64 बघा. 3.4 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे योग्य वाचन कोणते? आपण जसं वाचतो 3.4 ज्या पद्धतीनं आपण वाचतो त्या पद्धतीनं त्याचं ते उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 65. 1 लिटर बरोबर किती मिली? 1 लिटरचे किती मिली होतात? तर 1 लिटरचे 1000 मिली होतात. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 66 बघा. एका आयताकृती मैदानाची लांबी 35 मीटर व रुंदी 25 मीटर आहे, तर मैदानाचे क्षेत्रफळ किती? आता मैदानाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर लांबी गुणुले रुंदी. मग काय करायचं? लांबी किती आहे? 35 मीटर आणि रुंदी किती आहे? 25 मीटर. यांचा करायचा गुणाकार. 25 5 125, अच्छा आले 12. तर 25 त्रिक 75 आणि 12 तर 87. किती आलं? 875. मग 875 चौरस मीटर. 875 चौरस मीटर. पुढचा प्रश्न आहे 67. 14 जूनला गुरुवार असेल तर 20 जूनला कोणता वार येईल? तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? 14ला गुरुवार, पण असं लिहू पण शकता. 15ला शुक्रवार, काय थोडंसं कमी. 16ला शनिवार, 17ला रविवार, 18ला सोमवार, 19ला मंगळवार आणि 20ला बुधवार. असं पण करू शकता. किंवा तुम्ही या पद्धतीने करू शकता. 14ला कोणता वार? या ठिकाणी बघा 14 जून कोणता वार आहे? गुरुवार. अधिक 7 करा. 14 आणि 7 21. 21ला कोणता येईल? गुरुवार येईल. मग आता आपल्याला कधीचा पाहिजे? 20चा पाहिजे. मग पाठीमागे या एका वाराने, एक वाराने पाठीमागे या. 20 झाले. मग एक वाराने गुरुवारच्या पाठीमागचा वार बुधवार आहे की नाही? पर्याय क्रमांक 1. या पद्धतीने पण आपण करू शकता. पुढं 2/7 चे वाचन कोणते? जे आपण वाचतो त्याच पद्धतीने त्याचं वाचन आहे 2/7. पुढचा प्रश्न 69. 5420 या संख्येत एकूण किती एकक आहेत? बघा, आपल्याला एकक स्थानची संख्या विचारलेली नाही. आपण काय करतो? गडबडीत 0 आहे एकक स्थान, इथं पर्याय 1 0 आहे म्हणून तो रंगून रिकामा होतो. पण तो प्रश्न वेगळा विचारलेला असतो. प्रश्न त्यामुळे अगोदर व्यवस्थित आपण काय करायचं आहे? बघायचा आहे. 5420 या संख्येत एकूण किती एकक आहेत? जी संख्या दिलेली आहे तेवढेच त्याच्यात एकक असतात. 5420. पुढे इयत्ता 4थीच्या 35 मुलांची 70 रुपये प्रमाणे दंडोबा 600 शिबिराची वर्गणी जमा केली. त्यातील 2250 रुपये शिबिरासाठी खर्चच आला, तर किती रुपये शिल्लक राहिले? पहा, किती मुलं आहेत? 35. किती रुपयाप्रमाणे वर्गणी जमा केली? 70. किती रुपये होतात बघूया. 0 निगुणलं 7 5 35ला 5 आजच्या आले 3 7 त्रिक 21 आणि 3 24. किती आले हे आता? 0 5 4 आणि 2 2450. किती आले पैसे सगळे? 2450 रुपये जमा झाले. यापैकी खर्च किती झाले? 2250. वजा करा 2250. 0तनं 0 गेले, 5तनं 5 गेले, 4तनं 2 गेले, खाली राहिले 2, 2तनं 2 गेले 0. किती रुपये राहिले शिल्लक? 200 रुपये. पर्याय क्रमांक 4. पुढे 71 बघा. 5 रुपये 50 पैसे बरोबर किती पैसे? 1 रुपयाचे किती पैसे होतात? 1 रुपया बरोबर 100 पैसे होतात. किती होतात? 100. तर 5 रुपये बरोबर किती पैसे होतील? 500 आणि हे वरचे 50 यांची बेरीज करायची. किती आले? 550. 550. पर्याय क्रमांक 2. हां, आता हे बघा 216 गुणुले 0. 216 गुणुले 0 याचा गुणाकार केला. तुम्हाला माहिती 0नं कोणत्याही संख्येला गुणलं किंवा कोणत्याही संख्येनं 0ला गुणलं तर गुणाकार किती येतो? 0 येतो. पर्याय क्रमांक 4. आता इथं काय आहे? 8/13 अधिक 7/13 याची बेरीज करताना आपण काय करतो? आपण छेद आहे असा लिहितो आणि अंशाची बेरीज करतो. 8 आणि 7 15. 15/13 कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढे 74 ते 75 बघूया. खालील
74 ते 75 साठी खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, मोबाईल कंपनी आहे नोकिया संख्या 3, रेडमी संख्या 6, लेनोवो संख्या 4, विवो संख्या 3, ओप्पो संख्या 2, सॅमसंग संख्या 4. आणि प्रमाण काय आहे? हे शेवटी हे प्रमाण महत्त्वाचं असतं. प्रमाण बघायचं. एक चौकट म्हणजे किती मोबाईल आहे? 10 मोबाईल आहे. हे प्रमाण जर आपण नाही बघितलं तर आपलं सगळं काय होणार? चुकून. तर आता सर्वात जास्त मोबाईल कोणती कंपनी वापरते? सगळ्यात जास्त इथं रेडमीला किती? इथं 6. मग एकाच प्रमाण किती? 10. तर 6च प्रमाण किती असेल? 60. तर सर्वात जास्त रेडमी कंपनी काय होते? वापरते. सॅमसंग मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या किती? आता सॅमसंग किती आहे इथं? 5. एकाच प्रमाण 10. 5चा प्रमाण 50. तर मग सॅमसंग मोबाईल वापरणाऱ्यांची किती आहे? 50 आहे. पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण गणित या विषयाची प्रश्नपत्रिका क्रमांक 5 ही पाहिलेली आहे. अगदी सोप्या भाषेत आणि लवकर व्हिडिओमध्ये आपण ती पाहिलेली आहे. ही सर्वांनी पहा. ज्यांची उत्तरं चुकलेली आहेत त्यांनी ती दुरुस्त करा. कशा पद्धतीने प्रश्न सोडवले आहेत ते पहा. जे विद्यार्थी नवीन आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत त्यांनी काय करा? यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तासाचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. त्याचबरोबर जे व्हिडिओ आपण यूट्यूबला अपलोड करत असतो अभ्यासक्रमाविषयीचे ते आपणास पाहायला मिळतील. आपल्या यूट्यूब चॅनलवर अभ्यासक्रमाविषयीचे इयत्ता 4थीचे प्रत्येक घटकनिहाय व्हिडिओ अभ्यासक्रमाचे दिलेले आहेत शिष्यवृत्तीच्या, ते आपण पाहावेत. आणि या तासाला जास्तीत जास्त संख्येने आपण काय करायचंय? जॉईन व्हायचंय आणि जी आपल्याला अडचणीची उदाहरणं आहेत ही आपण काय करायची आहेत? समजून घ्यायची आहेत. धन्यवाद.